नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे स्मिता देशमुख. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असाल. विद्यार्थ्यांनो, मागील सत्रात तुम्ही भारतीय जंगले, त्यांचे उपयोग आणि जंगलांचे प्रकार याबद्दल शिकलात. तसेच आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील जंगलांची स्थिती आणि तेलंगणा राज्यात उचललेली पावले पाहिली आहेत. आज आपण 8वीच्या वर्गातील धडा जंगल, वापर आणि संरक्षण पुढे चालू ठेवू आणि जंगलांचे उपयोग आणि त्यांच्या देवता कोण होत्या हे ते समजून घेऊ. आपण आदिवासी लोकांची जीवनशैली आणि जंगलाबद्दल बरेच काही समजून घेऊ. शिकण्याची उद्दिष्टे. तुम्ही हे करू शकाल. जंगलांचे उपयोग जाणून घ्या. जंगलातील देवतांबद्दल जाणून घ्या. आदिवासींची जीवनशैली समजून घ्या. कारण ते जंगलात जन्मले आणि वाढले आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती आहे. जंगलांच्या संरक्षणाबद्दल जाणून घ्या. 1988 ते 90 पासून झालेला बदल समजून घ्या. वन हक्क कायदा 2006 बद्दल जाणून घ्या. महत्वाचे शब्द. आदिवासी. आदिवासींशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे वर्णन करण्यासाठी आणि त्यांचे संघटन करण्याच्या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी आदिवासी वापर केला जातो. अभयारण्ये. एक निसर्ग अभयारण्य. पुनरुत्पादन, पुनर्विकास. व्यावसायिक. वस्तू आणि सेवांच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित किंवा त्यासाठी वापरले जाते. रहिवासी. अशी व्यक्ती किंवा वस्तू जी विशिष्ट ठिकाणी किंवा वातावरणात राहते किंवा असते. हा वन, जंगले. वापर आणि संरक्षण ह्या धड्याचा संकल्पना नकाशा आहे. आपल्या राज्यातील अत्यंत गरीब लोकांना उपजीविका करण्यासाठी जंगले ही एक महत्वाची संसाधने प्रदान करतात. उदाहरणार्थ, उत्तर किनारपट्टीच्या प्रदेशात जंगलांचा वापर करणारे 20% लोक मोठ्या प्रमाणात इंधन, लाकूड गोळा करतात आणि ते विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. दुसरीकडे रायलसीमा जिल्ह्यामध्ये बहुतेक लोक मेंढ्या आणि बकऱ्या चरण्यासाठी जंगलावर अवलंबून असतात. किनार प्रदेशात सुमारे 50% लोक अशा उपयोगांच्या संकल्पनांवर अवलंबून आहेत. हजारो वर्षांपासून आदिवासी लोक या जंगलांमध्ये राहतात. त्यांचे संरक्षण करतात आणि त्यातून त्यांना उपजीविका करतात.
आजही आपल्या राज्यातील 60% आदिवासी लोक जंगलात राहतात. कुणावरम टेकड्यांमधील कोंडा, रोडी त्यांच्या सभोवतालच्या जंगलांचा पोडू. पोडू लागवड म्हणजे कापूस जाळून शेती करण्याची पद्धत. लागवडीसाठी अन्नपदार्थ, फळे, कंद इत्यादी यासारख्या वनोपजगांचे संकलन करण्यासाठी विडीची पाने, औषधी वनस्पती, बांबू, चिंच इत्यादी विक्रीसाठी असलेल्या वस्तूंसाठी वापर करतात. सपाट गावांप्रमाणे आदिवासी लोकांना जमिनीवर खाजगी मालमत्तेची कल्पना नसते. आणि सर्व कुळातील सदस्य गावातील वडीलधाऱ्यांच्या संमतीने जंगलांचा वापर करत. प्रत्येक कुटुंबाचा त्यांनी लागवड केलेल्या जमिनीवर पारंपरिक अधिकार असतो आणि येत्या काळात ते त्या ठिकाणी जातील. पोडू दर काही वर्षांनी स्थलांतरित होत असल्याने जमिनीच्या मालकीची कोणताही निश्चित नोंद नाही. तसेच जेव्हा लोकसंख्या वाढते आणि नवीन कुटुंबे तयार होतात, तेव्हा गावातील वडीलधाऱ्या त्यांना नवीन जमिनीचे भूखंड साफ करण्याची परवानगी देतात. ब्रिटिश राजवटीपूर्वीच्या काळात आदिवासी लोक जंगलांना स्वतःचे मानत होते. पण ती त्यांच्यासाठी एक पवित्र भूमी होती, जी त्यांनी त्या जंगलाला किंवा त्यातील प्राण्यांना नुकसान न पोहोचवता वापरली. जरी ते प्राण्यांची शिकार करत असतात किंवा पोडू शेतासाठी जंगले साफ करत असत, तरीही त्यांनी प्राणी आणि झाडांचे पुनरुत्पादन सुनिश्चित करण्याची काळजी घेतली. आपल्या देशात ब्रिटिश राजवट स्थापन झाल्यानंतर गेल्या 200 वर्षात आदिवासी लोकांनी हळूहळू जंगलावरील त्यांचे नियंत्रण आणि अधिकार गमावले. तेव्हापासून जंगले वेगाने तोडली गेली. हे 2 प्रकार घडले. प्रथम रेल्वे, जहाजे, कारखाने, खाणी, घरे, फर्निचर इत्यादी विविध कारणांसाठी लाकडाची मोठी मागणी होती. या दबावामुळे जंगलांचे मोठे क्षेत्र तोडले गेले आणि लाकूड विकले गेले. बऱ्याच भागात चहा, कॉफी किंवा रबराचे मळे तयार करण्यासाठी जंगले तोडली गेली. अशा प्रकारे जंगलाखालील एकूण क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात कमी झाले. दुसरे म्हणजे ब्रिटिश सरकारला जंगलांची तोड अशा प्रकारे नियंत्रित करायची होती की त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल.
आणि उर्वरित जंगलांचे संरक्षण करण्यास मदत होईल. त्यांनी 1864 आणि 1878 मध्ये वन विभागाची स्थापना करण्यासाठी कायदे केले, ज्याला जंगलावर नियंत्रण देण्यात आले. निजाम सरकारने त्यांच्या नियंत्रणाखालील भागातही असेच कायदे केले. या कायद्यांमुळे आदिवासी आणि वन वापरकर्त्यांचे पारंपरिक आणि परंपरागत हक्क मर्यादित झाले आणि जंगलांना आरक्षित आणि संरक्षित जंगले असे वर्गीकृत केले गेले. राखीव जंगले जिथे कोणीही प्रवेश करू शकत नाही. संरक्षित जंगले लोक वापरू शकतात. ते स्वतःच्या वापरासाठी लाकूड आणि लहान वनोपजकांचा मोठा भार घेऊ शकत होते आणि त्यांचे गुरेढोरे चरू शकत होते. परंतु येथे देखील झाडे तोडणे, वन विभागाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त चरणे इत्यादींवर अनेक निर्बंध होते. या टप्प्यावर सरकारला त्यांची खरोखर काळजी नव्हती. जेव्हा सरकारला जंगलाखालील क्षेत्र निश्चित करावे लागले, तेव्हा त्यांनी आदिवासींनी वापरलेल्या बहुतेक जमिनीला सरकारचे जंगल मानले. कारण मैदानी गावांमध्ये ज्यांच्याकडे गावातील जमिनीच्या नोंदी होत्या, त्यांच्या विपरीत बहुतेक आदिवासी कोणत्याही मालकी हक्कांच्या नोंदीशिवाय जमिनीची लागवड करत होते. तेलंगणाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये गोंड लोक स्थायिक शेती करत होते. तर कोलम इत्यादी लोक डोंगर उतारावरून पोडू शेती करत होते. राखीव वनांच्या सीमांकनाने या पद्धतीची दखल घेतली नाही आणि एका झटक्यात अनेक आदिवासींना अधिकारांपासून वंचित केले आणि जबाबदारीने बेदखल केले. एका झटक्यात आदिवासी लोकांना त्यांच्याच घरातून बेघर केले गेले. सरकार जमिनीवर आणि इतर भागातील शेतकऱ्यांना जमीन देण्यास उत्सुक होते. जेणेकरून ते स्थायिक होऊन जमिनींची लागवड करू शकतील. आणि सरकारला महसूल देऊ शकतील. बेदखल केलेल्या आदिवासी लोकांना आता या जमिनींसाठी काम करावे लागत होते. आदिवासी लोकांना ज्या जमिनींची लागवड करण्याची परवानगी होती, त्यावर त्यांना खूप जास्त महसूल द्यावा लागत होता. बऱ्याचदा त्यांना ही रक्कम देण्यासाठी सरकारकडूनही पैसे उधार घ्यावे लागत होते.
शेवटी त्यांनी त्यांच्या जमिनी सावकारांना विकाव्या लागल्या. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा त्यांच्याकडे असलेली जमीन गमावली.